ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रकाश खोत, विनायक कर्टे शाहू पुरस्काराने सन्मानित। इचलकरंजी शाहू महोत्सव उत्सव समितीच्या वतीने पुरस्कार प्रदान। शाहू महोत्सव उत्सव समिती इचलकरंजी यांच्या वतीने गुरुवारी 4 डिसेंबरला घोरपडे नाट्यगृहात यंदाचा शाहू महोत्सव विविध कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाला। यावेळी प्रकाश खोत यांना लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार तर विनायक कर्टे यांना लोकराजा शाहू समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांना मानाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी प्रकाश बापू खोत यांना लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आलं। श्री खोत सर हे एक उपक्रमशील शिक्षक व विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत। तसेच शासनाचा प्रत्येक उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात त्यांचा हातखंडा आहे। टाकवडे येथे सेवेत असताना गावातील कुमार विद्या मंदिर शाळेस शासनाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून देण्यास सिंहाचा वाटा आहे। त्यांची संपूर्ण शिरोळ तालुक्यात एक क्रांतिकारी शिक्षक म्हणून ख्याती आहे। त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला। तसेच टाकवडे गावातील विनायक श्रीकांत कर्टे यांनी माणुसकी फाउंडेशन टाकवडे मार्फत केलेल्या विविध सामाजिक कार्याची तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना श्री कर्टे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील नागरिक, माजी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीच्या सहाय्याने लोकवर्गणीमधून शाळेचा कायापालट केला आहे। त्यांच्या या सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून त्यांना लोकराजा शाहू समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। शाहू महोत्सवावेळी समाजाच्या विविध घटकांमध्ये काम करणाऱ्या अनेक मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। शाहू महोत्सवाचे यंदाचे 12वे वर्ष आहे। यावेळी शाहू महोत्सवाचे संकल्पक प्रमुख अरुण कांबळे, माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य त्रिशला कदम, सलोनी शिंत्रे, कोल्हापूर जिल्हा प्रमुख, युवा सेना, युवती हातकणंगले लोकसभा तसेच महोत्सवाच्या सेक्रेटरी अक्षरा कांबळे व मान्यवर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा झाला। महानकर न्यूजसाठी प्रकाश चव्हाण, टाकवडे।